इकडे सध्या आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत याचं निश्चित समाधान आहे. संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर मी सविस्तर आपल्याशी बोलीन. पण निश्चित गेली 15 वर्ष या मतदारसंघामध्ये जी आम्ही कामं केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण प्रचाराच्या काळात मी कुठल्याही विरोधी उमेदवारावर एका शब्दानेही टीका केली नाही. मी 15 वर्षात जी काही विकास कामं केली, मग ते नॅशनल हायवे असतील, नदी जोड प्रकल्पाचं एक मोठं काम असेल, खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल, काही पोस्टाच्या संदर्भातले असतील, टेलिफोनच्या टॉवरच्या संदर्भातले असतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही कामं होतात, जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला खेचून आणण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्या योजना मंजूर करण्यासाठी असेल, त्या सगळ्या कामं आम्ही लोकांच्या समोर मांडले आणि त्या कामावर विकासावरच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. मागचा जो लीड लक्षात घेतला ना, आताचा जो लीड वाटत होतो त्याचं कमी असण्याचं काय कारण? असं हे बघा, याचं मागच्या वर्षीपेक्षा लीड कमी होण्याचं कारण म्हणजे काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भावनिक भाषणं त्या ठिकाणी केले, भावनिक मुद्दे उचलले. स्थानिक प्रश्नाला, ही देशाची निवडणूक असताना स्थानिक प्रश्नाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये साधासुधा भोळाभाबडा शेतकरी यांना त्यांनी त्या ठिकाणी भावनात्मक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळं थोडं मताधिक्य आमचं या ठिकाणी कमी होताना दिसते आहे. पण पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आणखीन चांगलं भरीव कार्य करून त्या ठिकाणी या लोकांना पुन्हा सोबत घेऊन पुढच्या राजकारणामध्ये पुढचे 5 वर्ष आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला लीड कमी भेटली तरी विजयीच्या उंबरठ्यावर आहे, तुम्ही आभार मानणार का? नाही, बिलकुल त्या ठिकाणी विजय झाल्यानंतर आभार मानणे माझं कर्तव्यच आहे, मानणारच आहे. विशेष करून तुमचेही सगळ्यांचे आभार मी त्या ठिकाणी मानेन. पहिले अधिकृत एकदा डिक्लेअर होऊ द्या, म्हणजे मग आपल्याला सगळ्यांचेच आभार मानता येतील. आजच्या विजयामुळे खासदार प्रतापराव जाधवांनी चौकार तर मारलेला आहे आणि नरेंद्र मोदी पण त्या ठिकाणी हॅट्रिक पुरी करणार आहेत. आजची ही निवडणूक आम्ही सगळ्या लोकांनी अनुभवली. ग्रामपंचायत आणि नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका जशा होतात तशा निवडणुका 50-50 फरकांच्या मताने, 1000 फरकांच्या मताने, 2000 फरकांच्या मताने मागे पुढे अगदी टसल सगळीकडे त्या ठिकाणी झाली. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना म्हणून 15 जागा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी लढल्या आणि आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की आम्ही 5 जागा मोठ्या फरकाने जिंकत आहोत आणि बाकी ठिकाणी आम्ही काठीची टक्कर ही विरोधकांना त्या ठिकाणी दिलेली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांनी मागच्या वेळेला त्यांचे 19 खासदार होते, पण त्यांना त्यांच्या 19 जागा टिकवता आल्या नाही. त्यांना केवळ 11 जागेवर त्या ठिकाणी 10-11 जागेवर समाधान मानावं लागून राहिलेलं आहे आणि हे त्यांचं प्रचंड मोठं अपयश आहे आणि आमचा खूप मोठा विजय त्या ठिकाणचा आहे. आम्ही शून्यातनं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. काँग्रेसला मात्र मागच्या वेळेला 1 जागा होती आणि या वेळेला त्यांना 10 जागा मिळताना दिसतात. याचा परिणाम आमचे चुकीचे पडलेले उमेदवार, बाहेरून टाकलेले उमेदवार, वारंवार 5-5, 6-6 टन तेच उमेदवार, त्यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी याचा हा परिणाम आहे. त्याच्यामुळे काँग्रेस किंवा इतरांनी असं समजू नये की हा फॉर्मवर त्यांचा विचारच आहे. हे सगळं आमच्यात सगळ्या काही चुका ज्या झाल्या आहेत त्याचा हा परिणाम आहे. बुलढाण्यात प्रतापराव जाधवांचं जे मताधिक्य आहे ते घटलेलं आहे, त्याचं कारण काय असतं? मताधिक्य घटण्याचं कारण एक तर वंचितचा प्रभाव. मागच्या वेळेला 74 त्यांनी मते घेतली, यावेळेला एवढी मते घेतली नाही. दुसरा विषय, अपक्ष लोकांनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आमच्या आमचे लचके तोडलेले आहेत. त्याच्यामुळे हा लीड या ठिकाणी कमी झाला. मतदार यादीमधल्या मतदारांचा घोळ, एकीकडे उभाटाचा जो काही मतदार आहे हा मतदार 90% तो बाहेर पडला. आमचा मतदार जो आहे हा 30%च्या 40% पुढे काही घराच्या बाहेर पडला नाही. अनेक आमच्या मतदारांची नावं मतदार यादीतून डिलीट केलेली होती. कमीत कमी 50,000च्या वर नाव ही डिलीट त्या ठिकाणची आमच्या मतदारांची होती. हे सगळ्या गोष्टीचा परिणाम हा या आमच्या विजयाच्या फरकाच्या अंतरावर झालेला आहे. महायुतीचे 6 आमदार असताना देखील मतदार बाहेर पडू शकले नाही, हे तुमचं अपयश आहे का आमदारांचं? हे अपयश आमचं नाही. याच्यामध्ये निवडणूक आयोग किंवा सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये अवेअरनेस आणण्याकरता वेगळ्या घोषणा करतात, जाहिराती करतात, त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था केली, हेलिकॉप्टर नेण्याची व्यवस्था केली. पण मतदाराची मानसिकता तर पाहिजे मतदान करायला. त्यांना देशाची एवढी मोठी निवडणूक आहे याचं तर काही समजायला पाहिजे. लोक या निवडणुका देखील ग्रामपंचायत नजरेने जर पाहत असतील तर मतदारांमध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता करणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणामुळे मतदार कंटाळले असतील असं नाही का वाटत? नाही, असं काही नाही. असं असतं आमच्या 5 जागा निवडून दिल्या असत्या आणि आमचे तुम्ही फरक बघा, 100-200 फरकाच्या वेळेला आमच्या सीट मागे पुढे आहेत. याचा अर्थ काय, ठीक आहे, जिंकणारा जो जितावं सिकंदर असतो, पण आम्ही पण मतं त्याच्या बरोबरीने घेऊन आलो. हे काही कमी नाहीये. मतांची संख्या जर पाहिली तर आम्ही त्यांच्यापेक्षा फार महाराष्ट्रात 50-60 हजारांनी मागे पडू शकतो. त्यांच्या बरोबर आमची मतं आहेत. महाराष्ट्रामध्ये 45 पार अशी घोषणा करण्यात आली होती, ते कुठे होताना दिसत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं त्याची कारणं काय आहेत. चुकीचे महादेव जानकर कुठून कुठे दिलेत.
आमचे हिंगोलीचे उमेदवार कुठून दिले त्यांना, हिंगोलीतून वाशिममध्ये दिले, कसं काय ह्या गोष्टी जमणार आहेत, कशा लोक स्वीकारणार आहेत. आणि ह्या ज्या काही गोष्टी आमच्या पक्षाकडनं घडलेल्या आहेत आणि वारंवार जसं मी रावसाहेब दानवेबद्दल परत आपल्याशी बोललो, 6वी टर्म त्यांची आहे आणि एक मंत्री म्हटल्यानंतर ते जनतेत जाऊ शकत नाही. भारती पवार मंत्री आहे, ते केंद्रात काम करणार का इकडे लोकांना भेटणार, आणि मग त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं आम्हाला भेटत नाही, बोलत नाही आमच्या लग्नात. प्रत्येक असं वाटतं की आमदार खासदार हा आमदारांसारखा आणि सरपंचासारखा प्रत्येक कार्यात आला पाहिजे. त्याच्यामुळे यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी चाललेली आहे. भाजपने 2 पक्ष सोबत घेऊनही महायुती तयार करूनही मतदानाचा टक्केवारी भाजपच्या बाजूने घसरलेली आहे. काही जनतेनं नाकारलंय असं? नाही, जनतेने नाकारलं असातला काही भाग नाहीये, पण आमच्या चुकांचा हा परिणाम आहे. आणि एकीकडे शरद पवार साहेबांचा शेवटचा काळ असल्यामुळे केवळ शरद पवार साहेबांना सहानुभूती मिळताना त्यात दिसतीये. तुम्ही जे म्हणता की चुकीचे निर्णय घेतले, पक्षशक्तीने जे निर्णय घेतले, आता आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोललो. जे आम्ही जमिनीवर आम्ही पाहतो की लोकांना काय नको होतं आणि लोक कशाला नकार देतात, ही त्या लोकांच्या मनातली माझी भावना आहे. आपल्या बुलढाणा लोकसभेचा जर विचार केला तर भाजपचे जे काही नेते आहेत ते सक्रियतेने पुढे येताना प्रचारात दिसते नाही, त्याचा हा पुढे ते फटका म्हणता येईल. आता या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण होईल, सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल. कुठे आम्ही कमी पडलो, का कमी पडलो, का इतका कमी लीड झाला, कोणी काम केलं नाही, या सगळ्या गोष्टीच्या आता या पुढच्या काळामध्ये माहिती घेतली जाईल. आधी तर घेतलेलीच आहे, पण त्यावर पुढे काय कारवाई करायची हे आता 2-4 दिवसानंतर ठरवलं जाईल. येणाऱ्या विधानसभेमध्ये हे नाही, विधानसभा आणि लोकसभेची तुलना आपण करू नका. विधानसभा अगदी वेगळी राहणार आहे, त्याची तुलना आपण करू नका. कारण लोक आम्हाला डायरेक्ट सांगायचे विधानसभेत तुमच्यासाठी आम्हाला काही आता काही बोलू नका, तुमच्यासाठी आम्ही काही विषय राहणार, हे लोक खुले आम बोलतात.